वेलकम इन एमपीएससी एक्झाम गोल. एमपीएससी एक्झाम गोल या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आयोगाच्या मागील वर्षातील प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांचा सराव व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व गट क 2023च्या प्रश्नपत्रिकेतील अर्थशास्त्र या विषयावर आयोगाने विचारलेले प्रश्न पाहणार आहोत. बघा, 21वा प्रश्न आहे. खालील निकषांच्या आधारे 2011-2012 या वर्षासाठी नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषा निश्चित केली. निकष आहेत: 1. दरडोई उत्पन्न प्रति महिना ग्रामीण भागासाठी ₹86 व शहरी भागासाठी ₹1000. 2. दरडोई उत्पन्न प्रतिदिनी ग्रामीण भागासाठी ₹47 व शहरी भागासाठी ₹32. 3. दरडोई उत्पन्न प्रतिदिनी ग्रामीण भागासाठी ₹49.63 व शहरी भागासाठी 56.64. 4. यापैकी नाही. तर यापैकी अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. दरडोई उत्पन्न प्रति महिना ग्रामीण भागासाठी ₹816 व शहरी भागासाठी 1000. या निकषाच्या आधारित 2011 व 2012च्या वर्षासाठी नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषा निश्चित केली. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न: विशेष प्रदेश विकास कार्यक्रम यासाठी तयार करण्यात आला. व दारिद्र्य निर्मूलन व रोजगार वाढ. ब. डोंगराळ व आदिवासी भागाचा विकास. क. दुष्काळग्रस्त भागाचा विकास. द. ग्रामीण भागात औद्योगिकरण. बघा, आणि या प्रश्नाचं अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. ब आणि क फक्त, म्हणजे डोंगराळ व आदिवासी भागाचा विकास व दुष्काळग्रस्त भागाचा विकास यासाठी विशेष प्रदेश विकास कार्यक्रम तयार करण्यात आला. राजकोषीय नीतीची साधने कोणती? व. सार्वजनिक व्यय आणि सार्वजनिक कर्ज. व. लोकशाही आणि संघराज्यात्मक रचना. क. करारोपण आणि अंदाजपत्रक. आणि ड. संसद आणि प्रशासन. बघा, पर्याय 4 आहेत. यापैकी अचूक पर्याय कोणता आहे? तर पर्याय क्रमांक 4 हा अचूक पर्याय आहे, म्हणजे व आणि क फक्त, म्हणजे सार्वजनिक व्यय आणि सार्वजनिक कर्ज आणि करारोपण आणि अंदाजपत्रक ही राजकोषीय नीतीची साधने आहेत. पुढील प्रश्न: उज्ज्वल डिस्कॉम ॲश्युरन्स योजना कोणी सुरू केली? 1. केंद्र सरकार. 2. राज्य सरकार. 3. महाराष्ट्र विद्युत बोर्ड. 4. जीवन बीमा निगम. तर या 4 पर्यायांपैकी अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. केंद्र सरकारने. तर उज्ज्वल डिस्कॉम ॲश्युरन्स योजना ही केंद्र सरकारने सुरू केली. पुढील प्रश्न: ऑगस्ट 1991 मध्ये भारतातील कर सुधारणा शिफारसीसाठी खालीलपैकी कोणती समिती नियुक्त करण्यात आली होती? ऑगस्ट 1991 मध्ये भारतातील कर सुधारणा शिफारसीसाठी खालीलपैकी कोणती समिती नियुक्त करण्यात आली होती? पर्याय 1. डॉक्टर राजा जे चलैया. 2. एम नरसिंहम. 3. डॉक्टर सुकुमार चक्रवर्ती. आणि 4. डॉक्टर अबीद हुसेन. या 4 पर्यायांपैकी अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. डॉक्टर राजाजे चलैया. म्हणजे ऑगस्ट 1991 मध्ये भारतातील कर सुधारणा शिफारशीसाठी डॉक्टर राजाजे चलैया समिती नियुक्त करण्यात आली होती. पुढील प्रश्न आहे: 2011-2012 मध्ये एकूण श्रमशक्तीमध्ये स्वयंरोजगार, नियमित रोजगार आणि प्रासंगिक रोजगाराचा काय हिस्सा होता? 4 पर्याय आहेत आपल्याला. या 4 पर्यायांपैकी अचूक कोणता पर्याय आहे? तर 26व्या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. स्वयंरोजगार 52%, नियमित 18% आणि प्रासंगिक 30%. पुढील प्रश्न आहे: खाद्यतेलांवरील राष्ट्रीय मिशन तेल पाम टिंबटिंबमध्ये सुरू करण्यात आले. ऑगस्ट 2020, 2 ऑगस्ट 2019, ऑगस्ट 2022 आणि ऑगस्ट 2021. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे
पर्याय क्रमांक 4 ऑगस्ट 2021. म्हणजे खाद्यतेलांवरील राष्ट्रीय मिशन तेल पाम ऑगस्ट 2021 मध्ये सुरू करण्यात आले. पुढील प्रश्न आहे पीक विविधीकरण कार्यक्रम 2013-2014 पासून टिंबटिंबची उपयोजना म्हणून राबवण्यात आला. 1. ऑपरेशन ग्रीन्स. 2. राष्ट्रीय कृषी विकास योजना. 3. एक जिल्हा एक उत्पादन. आणि 4. भारतीय प्राकृतिक कृषी पद्धती योजना. तर पीक विविधीकरण कार्यक्रम 2013-2014 पासून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 2 म्हणजे राष्ट्रीय कृषी विकास योजना. म्हणजे पीक विविधीकरण कार्यक्रम 2013-2014 पासून राष्ट्रीय कृषी विकास योजनाची उपयोजना म्हणून राबवण्यात आली. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न आहे 2021-2022 दरम्यान M3 मध्ये टिंबटिंब समाविष्ट आहेत. पोस्ट ऑफिस बचत बँक ठेवी. ब. पोस्ट ऑफिसच्या एकूण ठेवी. क. बँकांकडील मुदत ठेवी. ड. बँकांकडील मागणी ठेवी. पर्याय 4 आहेत. या 4 पर्यायांपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? प्रश्न 29चा पर्याय क्रमांक 2 म्हणजे क आणि ड म्हणजे बँकांकडील मुदत ठेवी आणि बँकांकडील मागणी ठेवी या ह्याच्यामध्ये M3 मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. पुढील प्रश्न आहे 2023-2024च्या अर्थसंकल्पात खालीलपैकी कोणते प्राधान्यक्रम आहेत? अ. सर्वसमावेशक विकास. ब. हरित वाढ. क. युवा शक्ती. ड. आर्थिक क्षेत्र. पर्याय 4 खाली दिलेले आहेत. या पर्यायांपैकी 20व्या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. ख. ब. क. आणि ड म्हणजे हे सर्व जे आहेत ही पर्याय जे आहेत ते बरोबर आहेत. म्हणजे सर्वसमावेशक विकास, हरित वाढ, युवा शक्ती आणि आर्थिक क्षेत्र यांचा 2023-2024च्या अर्थसंकल्पामध्ये प्राधान्यक्रम आहे. पुढील प्रश्न आहे 12व्या वित्त आयोगाने राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीची योजना केंद्र आणि राज्यांच्या योगदानासह टिंबटिंबच्या प्रमाणात चालू ठेवण्याची शिफारस केली. मग परत एकदा पहा 12व्या वित्त आयोगाने राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीची योजना केंद्र आणि राज्यांच्या योगदानासह टिंबटिंबच्या प्रमाणात चालू ठेवण्याची शिफारस केलेली आहे. तर 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. या 4 पर्यायांपैकी अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 जे 12व्या वित्त आयोगाने राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीची योजना केंद्र आणि राज्यांच्या योगदानासह 75-25च्या प्रमाणात चालू ठेवण्याची शिफारस केली. पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहेत किंवा कोणती विधाने अयोग्य आहेत ते आपल्याला बघायचे. तर विधान अ UTGST केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांद्वारे गोळा केले जातात. ब. IGST केंद्र सरकार आणि राज्य सरकारे गोळा करतात. 4 पर्याय आहेत. प्रश्न 32चा जो आहे तो अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दोन्ही अ आणि ब अयोग्य आहेत. म्हणजे ही दोन्ही विधानं जी आहेत ती अयोग्य आहेत. पुढील प्रश्न आहे मानवी विकास निर्देशांकामध्ये बहुआयामी दारिद्र्य निर्देशकांचे टिंबटिंब 3 आयाम प्रतिबिंबित होतात. व आरोग्य. ब. उत्पन्न. क. शिक्षण. ड. राहणीमान. 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायांपैकी अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 व क आणि ड म्हणजे आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान. मानवी विकास निर्देशांकामध्ये बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाचे पर्याय क्रमांक 3 ह, क आणि ड म्हणजे आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान हे 3 आयाम प्रतिबिंबित होतात. पुढील प्रश्न आहे सप्टेंबर 2001 मध्ये जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि रोजगार शाश्वती योजना टिंबटिंबच्या योजनेत एकत्रित करण्यात आल्यास 1. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना, स्वर्ण जयंती ग्राम रोजगार योजना,
प्रधानमंत्री ग्रामोदय योजना आणि स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. म्हणजे सप्टेंबर 2001 मध्ये जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि रोजगार शाश्वती योजना संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेत एकत्रित करण्यात आल्या. पुढील प्रश्न आहे वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा 2003 FRBM कायदा 2003 मध्ये नमूद करतो की केंद्र सरकारने टिंबटिंबपर्यंत महसूल तूट दूर करण्यासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे. पर्याय 1 2004-2005, पर्याय 2 2008-2009, पर्याय 3 2010-2011 आणि पर्याय 4 2015-2016. तर या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 2008-2009. म्हणजे वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा 2003 असे नमूद करतो की केंद्र सरकारने 2008-2009 पर्यंत महसुली तूट दूर करण्यासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे. या व्हिडिओमध्ये आपण अर्थशास्त्र या विषयावरील प्रश्न पाहिले. पुढील व्हिडिओमध्ये आपण संयुक्त पूर्व परीक्षा गट ब गट क 2023च्या प्रश्नपत्रिकेतील पुढील विषयाचे प्रश्न पाहणार आहोत. तत्पूर्वी ज्या विद्यार्थ्यांना आयोगाच्या मागील 10 वर्षातील राज्यसेवा आणि संयुक्त गट ब पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिका PDF बुक स्वरूपात उत्तरांसहित हव्या असतील त्यांनी स्क्रीनवरील व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करायचा आहे. व्हॉट्सअपवर तुम्हाला त्या प्रश्नपत्रिकांचे PDF बुक मिळतील.